ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 19 येथे शिवसेना ऐरोली विधानसभा महिला आघाडी आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना सन्मानपत्र वाटप सोहळा कार्यक्रम पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते विजय चौगुले व पालिका योजनांचे अधिकारी उपस्थित होते। व्यासपीठावर विजय चौगुले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच समाजसेवक, पालिका अधिकारी व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। विजय चौगुले यांनी उपस्थित महिलांना महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले। तसेच पालिकेचे योजना व समाजसेवक अधिकारी यांनी देखील महिला बचत गटाला मार्गदर्शन केले। यावेळी विजय चौगुले व व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षण पत्र महिलांना वाटप केले। तसेच यावेळी महिलांसाठी फॅशन शो व विविध खेळ खेळण्यात आले। जिंकलेल्या महिलांना बक्षिसे वाटप करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। उद्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला महिलांच्या वतीने आणि बरं वाटलं। त्यांना एक प्रशिक्षण ज्यांनी घेतलं त्यांना सर्टिफिकेट इथे देण्यात आलेलं आहे। आणि माझं तर म्हणणं आहे की ज्या पद्धतीने प्रशिक्षण घेतलं आहे तसं त्या पद्धतीने महिलांनी उभं राहायला पाहिजे। म्हणून मी ऐरोली विभागातलं ठरवलं की ऐरोली विभागातले 25 महिला बचत गटांना दत्तक घेणार आहे आणि त्यांना जी मदत लागेल ती मदत देऊन त्यांनी जे प्रशिक्षण घेतले त्यांनी ते परत त्या हिशोबाने त्या बचत गट स्वतःच्या पायावर उभे राहील आणि त्याला मार्केटिंगची पण व्यवस्था मी करून देईन अशा पद्धतीने माझा संकल्प आहे आणि तो मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। याच्यासाठी मग नगरपालिका असेल, वेगवेगळ्या भागातल्या इथल्या संस्था असेल त्यांची मदत घेऊन त्यांना कसं प्रोत्साहित करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतं। कसं असतं की बघा, आपण बचत गट बोललो तर एक बचत गटांना फक्त 5 वर्ष झाली निवडणूक आल्या की बचत गट आठवतात लोकांना। आपण त्या बाबतीत त्याचा उपयोग न करून घेता या वर्षामध्ये आपण ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जातो फक्त भाषणं देऊन या गोष्टी ते संपणार नाहीत। भाषण देऊन काही गोष्टी होणार नाही। तर त्यांना मदत करायला पाहिजे आणि मदत करायची नियत पण असायला लागते। त्याच्यासाठी मी तिथं सांगितलं की कुठल्या एका बचत गटाला मी मशिनरीसाठी मदत केलेली होती। तसंच या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना मी मदत करायचा माझा संकल्प आहे आणि खऱ्या अर्थाने महिला उभा राहायला पाहिजे। तर महिला उभा राहायला सक्षम झाल्या तर सर्व गोष्टी काही चांगल्या भेटतील। म्हणून महिला बचत गटाच्या महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व माझ्या बहिणींना शुभेच्छा देतो आणि असं त्याने पुढं जावं आणि असं चांगलं काही संकल्प घेऊन परत स्वतःच्या पायावर उभं राहावं महिलांनी, असं मी आशा व्यक्त करतो। आज 8 मार्च महिला दिनाचं औचित्य साधून 7 मार्चलाच आपल्याकडे इथे सेक्टर 8ला हिरो स्कूलच्या समोर खूप छान प्रोग्राम आयोजित केलेला होता। त्याच्यामध्ये आपल्या लाडके सगळ्यांचे चौगुले साहेब त्यांनी हा प्रोग्राम आयोजित केलेला होता। त्या प्रोग्राममध्ये उपस्थित दीपा काळे मॅडम आहेत, काटे मॅडम आहेत, चांदणी चौगुले मॅडम आहेत। त्यांनी खूप छान प्रकारे महिलांना इथे बोलवलं होतं की त्यांना विविध प्रकारचे त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम इथे घेण्यात आले आणि त्या प्रोग्राममध्येच महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। त्या योजनेमार्फत जे प्रशिक्षण सगळ्या महिलांना दिलं जातं त्याचे सर्टिफिकेटही इथे वाटप त्यांना केले गेले आणि महिलांना जे मोलाचे बचत गटाचं मार्गदर्शन असतं ते आमच्याकडून आम्ही केलं। तरीही महिलांना अशा वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये येऊन असे वेगवेगळे मार्गदर्शन नक्कीच ऐकावे। त्याच्यामुळे महिलांना अजून चांगल्या प्रकारे माहिती भेटते आणि त्यांना पुढे कसं जाता येईल ह्याचं नक्कीच त्यांना एक प्लॅटफॉर्म त्यांना भेटतो आणि नक्कीच मी साहेबांचेही खूप आभार मानेल की आम्हाला खूप छान प्रकारे हा प्लॅटफॉर्म त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळे आम्ही महिलांपर्यंत पोहोचलो आणि महिलांपर्यंत आम्हाला योजना सांगता आल्या। तर नक्कीच आपण अजून महिलांसाठी चांगलं काम करूया, कारण की महिला दिन आहे आता उद्या। आमचा खूप मोठा प्रोग्राम असतो वाशीला विष्णुदास भावेला 8 मार्च निमित्त आम्ही महिला दिन साजरा करतो। तर सगळ्या महिलांनी तिथे उपस्थित राहायचं आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे। असंच आपण विविध प्रकारचे प्रोग्राम महिलांसाठी सादर करूया आणि छान महिलांसाठी जेवढ्या योजना देता येईल तेवढ्या देऊया। थँक्यू। आज इथे शिवसेना शाखेच्या वतीने विजय चौगुले साहेबांच्या हॉलमध्ये
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी ज्या महिलांनी महानगरपालिकेचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम झाला। यामध्ये उपस्थित महिलांनी महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा त्यांना आपण योजना कुठल्या आहेत, त्यांच्या अटी शर्ती काय आहेत, त्याचप्रमाणे त्या कशाप्रमाणे फॉर्म भरले जातात या प्रकारची माहिती प्रतीक्षा मॅडम, राऊत सर आणि आम्ही महिलांना दिलेले आहे। येथील महिला जवळजवळ 300-400 महिला उपस्थित होत्या। महिलांचा उत्साह चांगला होता। त्यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण महानगरपालिकेचे घेतलेले आहे आणि त्यांना पुढील उद्योग व्यवसाय करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं।